सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींच्या लिखित नामजपाची सेवा करून झाली. तर आज तुम्हाला सांगायचे आहे ते म्हणजे चैत्र गौरी व्रत पूजेबद्दल. आता चैत्र नवरात्र सुरू होत आहे, तर यामध्ये 9 दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा, सेवा, अभिषेक, कुळाचार, काही ठिकाणी कुळाचाराच्या पूर्णाच्या दिव्यांच्या आरत्या देखील असतात. हे सर्व करायचेच आहे. त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करायचे आहेत. आणि याच चैत्र नवरात्रीमध्ये जी चैत्र तृतीया असते त्याला तीज किंवा गौरी तृतीया असे म्हणतात. तर या गौरी तृतीयेच्या दिवशी आपल्याला चैत्र गौरीची पूजा मांडायची असते. तर ही चैत्र गौरीची पूजा कशी करतात, कशा प्रकारे मांडावी व त्याला कोणता नैवेद्य दाखवतात हे तुम्हाला सांगते. आपल्या देवघरात जी अन्नपूर्णेची मूर्ती असते तिला झोपाळ्यावर बसवून पूजा करायची आहे. छोटा झोपाळा दुकानातून आणायचा. एका पाटावर वस्त्र टाकून सगळीकडे फुलांच्या पाकळ्या पसरवून छान आरास करून घ्यायची व मधोमध झोपाळा ठेवून त्याच्यावर अन्नपूर्णेला ठेवून तिची पूजा मांडायची. आणि हीच अशी पूजा अगदी वैशाख तृतीयेपर्यंत म्हणजे महिनाभर अक्षय तृतीयेपर्यंतही करतात. यामुळे आपल्या घरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीवर रोज अभिषेक होत राहतो. एक माळ किंवा 16 वेळा नित्यसेवेतील अन्नपूर्णा मंत्र तसेच अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून ही सेवा करावी. तसेच अन्नपूर्णेच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करून मग तिची तांदळाच्या वाटीत ठेवून पूजा करावी. आता झोपाळा जर नसेल तर पाटावर पूजा करावी. हेतू एवढाच असतो की घरातले अन्नधान्य सतत पुरवठी पडावे. चाखावा, राखावा व वाढावा या उक्तीनेच आपली संस्कृती जपावी. या अन्नपूर्णेला ताम्हणामध्ये घेऊन तिच्यावर अन्नपूर्णा स्तोत्र, अन्नपूर्णा मंत्र म्हणत पाण्याने किंवा तांदळाने किंवा वेगवेगळ्या डाळींनी देखील अभिषेक केला तरी चालतो. काही ठिकाणी महिनाभरात कधीही हळदी कुंकू ठेवतात व आलेल्या महिलांना प्रसाद म्हणून कैरीचे पन्हे व आंबे डाळ आणि आत्ताच्या हंगामामध्ये मिळणारी फळे देतात. आता चैत्र गौर म्हणजे देवीचे आदिशक्तीचे एक स्वरूप. मग या पूजेसाठी आपण अन्नपूर्णेची मूर्ती किंवा तुळजाभवानीची मूर्ती समजा असेल तर ती घेऊ शकतो आणि ती नसेल तर गौरीचा मुखवटा त्याला स्थापन करून घ्यायचे व साडी नेसवून दागिने घालायचे. ही पूजा तशी करायची. ही पूजा माता पार्वतीस समर्पित असते. गेल्या वर्षी दिंडोरीला सप्त्याच्या काळात केंद्रामध्ये उभी साडी नेसवलेली चैत्र गौर सजवली होती व तिथे आलेल्या सर्व महिलांना व सर्वांनाच हळदी कुंकू व अत्तराचा प्रसाद व सरबत दिले होते. अत्तराचा प्रसाद म्हणजे प्रत्येकीला हळदी कुंकू लावून गुलाबाचे अत्तर हाताला लावले व सरबताचा व खडीसाखरेचा प्रसाद प्रत्येकाला दिला. या चैत्र गौरीच्या व्रताच्या दिवशी सर्व महिला मुली बाळी मिळून या चैत्र गौरीच्या पूजेची गाणी गात अगदी आनंदात उत्साहात सर्व प्रसादाचा आनंद लुटत काही ओव्या, जुन्या म्हणी, जुने खेळ अशा प्रकारची मौज मजा करतात. त्यातीलच एक चैत्र गौरीचे गाणे. चैत्र पालवी ग फुटे येई आनंदाला पूर, मखरात बैसली ग बघा माझी चैत्र गौर, हिची आरास करूया आज मोठ्या आनंदानी, ओटी भरूया देवीची आज ओल्या हरभऱ्यानी, सण आहे आनंदाचा हळदी कुंकू सौभाग्याचा, चैत्र देवीला नैवेद्य आंबे डाळानी पन्ह्याचा, आज जागर करूया माझ्या चैत्र गौराईचे,
मागणे ग मागू आज उदंड भक्तीचे. आई गौराई तू माझ्या शिव शंभूची स्वामिनी, तुझी आरास केली आज मोठ्या गमानानी. तर या व्रताची कथा देखील सांगितली जाते. गौरी तृतीया हा पार्वती मातेचा उत्सव आहे. मागील जन्मी सती या अवतारात तिने प्रजापती दक्ष राजाच्या पोटी जन्म घेतला होता व भगवान शिवांशी विवाह केला होता. पण प्रजापती दक्षाला श्री शंकरांचे स्मशानात राहून त्यागी जीवन जगणे मान्य नव्हते, म्हणून या गोष्टीचा राग मनात ठेवून त्यांनी भगवान शिवाला यज्ञ सोहळ्यात न बोलावता त्यांचा अपमान केला. त्यावर क्रुद्ध होऊन माता सतीने आत्मदहन केले व पुन्हा नवीन जन्म हिमालयाच्या पोटी घेऊन कठीण तपश्चर्या करून भगवान शिवांबरोबर पुनर्विवाह केला. यावेळेस माता, पिता व बंधू मैनक यांनी अत्यंत आदराने शिवपार्वतीला आपल्या घरी ठेवून घेतले. त्याची स्मृती म्हणून प्रत्येक घरात हा उत्सव 1 महिना साजरा करतात. स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा उत्सव म्हणून याला शीतला गौरी असेही म्हणतात. या कुळाचारात घरातील अन्नपूर्णा मातेस झोपाळ्यावर बसवितात. महिन्याभराच्या या काळात 1 दिवस तिची आरास करून हळदी कुंकू ठेवतात. सर्व फळफळावळ, फराळाचे नाना पदार्थ, मिष्टान्न भोजन, कलिंगड, खरबूज, कैरीची डाळ, हरभरा उसळ, उसाचा रस, पन्हे असा अल्पोहार या दिवशी देतात. घरातील अन्नधान्याची सतत समृद्धी राहावी असा या कुळाचारामागचा उद्देश आहे. तसेच हे व्रत उन्हाळ्यात येते तेव्हा उष्णतेला मारक त्यावर उपाय करणारे विविध पदार्थ येथे सुचविण्यात आलेले आहेत. या दिवशी हळदी कुंकवाला आलेल्या सुवासिनींची पाद्यपूजा करून हातापायांना उष्णता कमी करणाऱ्या चंदनाचा लेप लावतात. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी त्यावर शीतला फिरवतात. असे हे व्रत ऋतुचर्येशी निगडीत आहे. तर अशा प्रकारे खूपच साधी, सोपी पण मनाला प्रसन्नता देणारी चैत्र नवरात्रीची नवलाई अधिकच खुलवणारी चैत्र गौरीची ही पूजा असते. या दिवशी माता पार्वतीचा जन्म झाला होता. काही विविध प्रांतात हा उत्सव चैत्र तीज म्हणून साजरा केला जातो. शिवगौरीचे झोपाळ्यावर म्हणजे शंकराची पिंड व त्याचबरोबर तांदळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा माता ठेवून तिची पूजाविधी करून सर्व मंगल कामनांची विनंती करतात. तसेच हळदी कुंकू ठेवतात. हळदी कुंकवाला आलेल्या महिलांना कैरीचे सरबत म्हणजेच कैरीचे पन्हे, कलिंगडाचे सरबत, उसाचा रस यापैकी प्रसाद देतात. तर ही चैत्र गौरीची पूजाविधी आणि तिची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.